श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा. बाळाप्पांचे अक्कलकोटी प्रस्थान. पुण्यक्षेत्र मुरगोड येथे बाळाप्पा 3 दिवस राहिले. अक्कलकोटी साक्षात दत्तप्रभू श्री स्वामी समर्थ नामरूपात नांदत आहेत असे त्यांना कळले. परंतु स्थानिक ब्राह्मणांनी श्री क्षेत्र गाणगापुरी जाऊन अनुष्ठान करावे व दत्तप्रभूंच्या आदेशाचे पालन करावे असे सांगितले. बाळाप्पांनी गाणगापुरी येऊन रोज सकाळी भीमा अमरजा संगमावर स्नान जप पारायण सेवा करून पुन्हा दुपारी माधुकरी मागून जे मिळेल ते खाणे, पुन्हा सायंकाळी स्नान जप तप करावा असा नित्यक्रम सुरू केला. प्रतिकूल हवामान प्रसंगी उपवास तर कधी शिळे अन्न असा सारा त्रास असूनही बाळाप्पा डगमगले नाही. महिनाभराच्या या खडतर सेवेनंतर स्वप्नात बाळाप्पास 3 यतींचा दृष्टांत झाला. सेवेने आत्मबल लाभले. पुन्हा 15 दिवसांनी एका ब्राह्मणाने अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज दत्तरूपात नांदत आहेत असा स्वप्नात आदेश केला. तडक अक्कलकोटी निघणार तोच उतावीळपणा करू नये अशी अंतरुणात चिठ्ठी निघाली. अक्कलकोटी जाण्याचा बेत रद्द करून बाळाप्पांनी आपला नित्यक्रम सुरूच ठेवला. एके दिवशी बाळाप्पा संगमी स्नानास निघाले असता वस्त्राखाली विंचू निघाला. माधुकरीतही पंचपक्वान्ने मिळाली. हे शुभ संकेत समजून बाळाप्पा पदयात्रा करीत करीत श्री क्षेत्र अक्कलकोटी दाखल झाले. येथे येताच भूलोकीच्या वैकुंठांच्या या दर्शनाने इतक्या दिवसांचा सारा थकवा नाहीसा झाला. महिमा तुझा परंपार काय वर्णू मी आता.